यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात राजकीय बातम्यांपासून. मिलिंद देवरा यांची काँग्रेसला सोडचिठी. 10 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश. शिवसेनेच्या माध्यमातून मोदी शहांचे हात बळकट करायचे आहेत, देवरांची प्रतिक्रिया. पूर्वीची काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये फरक. मोदींच्या चांगल्या कामाचा काँग्रेसने कायमच विरोध केला. शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर देवरांची काँग्रेसवर टीका. मी पॉलिटिक्स ऑफ गेनवर विश्वास ठेवतो. शिवसेनेत प्रवेशानंतर मिलिंद देवरा यांचं वक्तव्य. देवरांचा पक्षप्रवेश म्हणजे ट्रेलर पिक्चर अभी बाकी है. प्रवेशानंतर मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान. पक्षप्रवेशापूर्वी मिलिंद देवरांकडून सपत्नीक सिद्धिविनायकाचं दर्शन. तर मी विकासाच्या मार्गावर जात आहे, अशी दिली प्रतिक्रिया. काँग्रेस फुटणार अशा अवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी 2 वेळा पराभूत उमेदवाराला सोबत घेत आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. नाना पटोलेंचं ट्विट. मिलिंद देवरा यांना माझ्या शुभेच्छा. भाजप आता काँग्रेसमय झालंय. भाजपमध्ये नेते नाहीत का? देवरांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला. महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मोठे पक्षप्रवेश होणार. पक्षप्रवेशाचे हादरे महाराष्ट्राला दिसतील. बावनकुळे यांची प्रतिक्रिया. तर पुढच्या 15 दिवसात आपल्याला अनपेक्षित लोकांचा भाजपत प्रवेश होईल, गिरीश महाजनांचे संकेत. दक्षिण मुंबईची जागा अरविंद सावंत यांच्याकडेच राहणार. पण आता सगळं सत्ता आणि खोक्यांचं राजकारण. संजय राऊतांची मिलिंद देवरांवर टीका.